सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि अफामचे फार फार आभार की टाटा स्ट्राईव्हला ह्या मंचावर आमंत्रित करून तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. मी आज जो विषय मला जो दिला आहे म्हणजे मी जो आज विषय मांडणार आहे किंवा दिला आहे तो स्ट्रेंथनिंग ITI एज्युकेशन फॉर इम्प्रूव्हिंग एम्प्लॉयबिलिटी. म्हणजे आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी जो कोर साधला आहे तो एम्प्लॉयबिलिटीचा आहे. बी इट नामजोशी मॅम, बी इट कुलकर्णी सर किंवा जे आपले नाडकर्णी सर आहेत, त्यांनी स्टँडर्ड्स, सेल्फ इस्टीम, डिग्निटी आणि वर्क बेस्ड डिग्री प्रोग्राम ह्या विषयावर हे केलं आहे. आणि शाळेपासूनच कसे ते संस्कार गेले पाहिजेत जेणेकरून आपला वर्कफोर्स तयार होईल त्यावर भर होता. ITI हा एक विषय खूप आत्ता सध्या खूप चर्चेत आहे. एव्हरीबडी इज फोकसिंग ऑन ITI. सो आय विल जस्ट गेट ऑन टू द बॅकग्राऊंड ऑफ ITI. आपल्या भारत देशामध्ये प्रायमरी सोर्स ऑफ स्किल्ड मॅनपॉवर जे म्हणतो ते ITI मधून आपल्याला मिळतं. दॅट कम्स अंडर DGT. आणि जवळजवळ 15,000पेक्षा जास्त ITIs आपल्या देशामध्ये आहेत, ज्यापैकी 3,000+ ह्या गव्हर्नमेंट आहेत, बाकीच्या प्रायव्हेट आहेत. आणि टार्गेट काय आहे? एम्पॉवरिंग द ग्रासरूट्स. त्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकल फाउंडेशन दिलं जातं. कोर ट्रेड स्पेसिफिक एज्युकेशन ITIमध्ये असतं. पण तेच आता फक्त पुरेसं नाही आहे. जसं सगळ्यांनी सांगितलं तसं माइंडसेट आणि स्किल्स, हँड्स ऑन स्किल्स, माइंडसेट आणि इंडस्ट्रीला डायरेक्ट पाईपलाईन मिळणं एम्प्लॉयबिलिटीची अत्यावश्यक आहे. म्हणजे ती गरज आहे. इंडस्ट्री नेहमी म्हणते चुणूकदार मुलं पाहिजेत. पण इंडस्ट्री कधी काय करते हे पण खूप महत्त्वाचं आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ऑन इंडस्ट्री. इंडस्ट्रीच्या साईडनी आज मला इंडस्ट्रीची थोडी पार्टिसिपेशन कमी वाटते, बट नेव्हरदलेस इंडस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट आय फील. आणि सो हाऊ डू वी ब्रिज द गॅप? ह्या गॅप आपण कसा ब्रिज करतो? तर बाय स्ट्रेंथनिंग द ITI इकोसिस्टम, बिकॉज दॅट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ इंडिया स्किल्ड वर्कफोर्स. तर ह्याच्यानंतर हे झालं ITIचं बॅकग्राऊंड. टाटा स्ट्राईव्हमध्ये आम्ही काय करतो ते मी आधी थोडक्यात सांगेन. टाटा स्ट्राईव्ह आम्ही 3 याच्यामध्ये काम करतो. स्किलिंग यूथ फॉर जॉब, शॉर्ट टर्म स्किलिंग कोर्सेस आम्ही इम्प्लिमेंट करतो. एनेबलिंग ऑन्टरप्रिनर्स अँड SHGs. आता आम्ही सध्या ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचा कोर्स पण इम्प्लिमेंट करतो. प्लस PCMC बरोबर आमचा SHGचा प्रोजेक्ट चालू आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेंथनिंग द इकोसिस्टीम. त्यामध्ये ITI इकोसिस्टीम आहे आणि स्किल डेव्हलपमेंट आणि स्कूल्स पण आहेत. तर मी ITI इकोसिस्टीम पाहते फ्रॉम व्हेरियस प्रोजेक्ट्स आणि त्याबद्दल मी बोलणार आहे. तर ह्या 3 याच्यामध्ये आम्ही काम करतो आणि तो आमचा इम्पॅक्ट आहे, दॅट यू कॅन रीड. अँड काय आम्ही नेहमी करतो इज व्हेरी इम्पॉर्टंट, इज फोकस ऑन इम्पॅक्ट आहे, होलिस्टिक लर्निंग आहे. आमच्याकडे प्रत्येक कोर्समध्ये लाईफ स्किल्स ॲडिशनल आहेत. इट्स नॉट जस्ट डोमेन. आणि टेक्नॉलॉजी एंड टू एंड सगळं टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर आमचं कॅप्चर होतं. म्हणजे मुलगा किंवा मुलगी मोबिलायझेशनपासून प्लेसमेंट, पोस्ट प्लेसमेंटचा पूर्ण आराखडा आमच्याकडे तयार असतो आणि आहे. डेटा स्केलिंग विथ क्वालिटी आहे आणि डीप इंडस्ट्री पार्टनरशिप्स, दॅट्स आर स्ट्रेंथ. सो आमचं मिशन आहे गेनफुल लाईव्हलीहूड फॉर एव्हरी ॲस्पिरंट. नाव हे झालं टाटा स्ट्राईव्ह काय करतं. पण टाटा स्ट्राईव्ह ITI इकोसिस्टीममध्ये काय करतं तर आमचे 4-5 प्रोजेक्ट्स चालतात. एक आहे डुअल वेट, ज्याला मी लीड करते. हे डुअल वेट प्रोजेक्ट आम्ही 6 राज्यांमधून आता सध्या करत आहोत. त्याची डिटेल्स मी नेक्स्ट स्लाईडमध्ये देणार आहे. नेक्स्ट इज बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीमबरोबर बजाजवर आम्ही हा प्रोजेक्ट करतो आहे. तिसरा आम्ही आता अगदी महिन्याभरापूर्वी मायक्रोसॉफ्टबरोबर साईन केला आहे. तो प्रोजेक्ट वेव्ह म्हणून आहे. तर बजाज प्रोजेक्ट वेव्हमध्ये जास्त मी खोलात का नाही जाते, कारण तो आत्ता कन्सेप्शलाइज होतो आहे. त्याला आम्ही ट्रेड स्पेसिफिक AI म्हणजे AIचा कॉन्टेंट डेव्हलप करतो. ट्रेड स्पेसिफिक आम्ही सगळ्यात जास्त जे ॲडमिशन होतात 8 ट्रेड्स निवडलेत आणि त्यांच्या स्पेसिफिक AIचा कॉन्टेंट करून आम्ही तो इम्प्लिमेंट करणार आहे. इट इज गोइंग टू बी विथ DGT. सो दॅट इज स्टील अंडर कन्सेप्शलायझेशन. नंतर आम्ही कार्यपद काउन्सिलिंग पण आम्ही केलेलं आहे वेस्ट बेंगॉल आणि ओडिसामध्ये. ओडिसाचा एक अगदी फोकस्ड ओडिसा प्रोग्राम आहे. तो आम्ही लाईफ स्किल्सवर करतो. एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आम्ही तिथे इम्प्लिमेंट करतो. आणि नेक्स्ट आमचा प्रोग्राम आहे ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. तो सुद्धा आम्ही ITIमध्ये इम्प्लिमेंट करतो. तर जस्ट हा आमचा पूर्ण फुटप्रिंट आहे पूर्ण भारतामध्ये. सो ग्रीन जे आहे तिथे ऑलरेडी आम्ही ह्या 4 प्रोजेक्ट्समध्ये आहोत. येलो आम्ही येणार आहोत, बाकीचे आम्ही अजून टच केलेले नाही आहेत. दॅट इज द टाटा स्ट्राईव्ह फुटप्रिंट इन द ITI इकोसिस्टम स्टेट वाईज.
मी थोडक्यात जस्ट ह्या प्रोजेक्टबद्दल आता बोलेन, जे आपण खूप कोर बोललो की एम्प्लॉयबिलिटी फार आवश्यक आहे. तर थोडं एक वेळ घेईन ह्याचं बॅकग्राऊंड सांगायला. आम्ही प्रोजेक्ट जो आहे तो इम्प्लिमेंट करतो आहे सिमेन्स इंडियाबरोबर आणि हा 6 राज्यातून आत्ता इम्प्लिमेंट करतो आहे. तर वे बॅक 2015मध्ये जेव्हा आमची लिडरशिप जर्मनीला गेली होती, तेव्हा तिथे असं बघण्यात आलं की जर्मनीमध्ये ITI नाही आहेत, तिथे वोकेशनल स्कूल्स आहेत आणि इंडस्ट्री टेक्स केअर ऑफ लॅब्स, हँड्स ऑन एक्सपिरियन्स किंवा अप्रेंटिसशिप, OJT आणि तशा प्रकारे पाईपलाईन तयार होते. पण आपण भारतात काय करू शकतो ह्याचा एक विचार करून डुअल वेट प्रोजेक्ट भारतात आणला गेला आणि तो इथे इम्प्लिमेंट आम्ही करतोय. तर त्यामध्ये काय होतं, आम्ही ट्रेनीज येतात आणि जातात. ट्रेनीज आर लाईक मूव्हिंग. तिथला जो सस्टेनेबल फॅक्टर आहे तो इन्स्ट्रक्टर आहे. मग आम्ही तो इन्स्ट्रक्टरला आम्ही आधी हे केलं, म्हणजे टार्गेट केलं आणि त्याच्यासाठी त्या इन्स्ट्रक्टर्ससाठी आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम स्पेशलाइज्ड बनवलं आहे. पेडागॉजी म्हणतात त्याला. प्रोजेक्ट बेस्ड आणि एन्क्वायरी बेस्ड लर्निंग आहे. याच्यात डोमेन नाही आहे. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की त्यांना शिकवता येत नाही, पण लेटेस्ट त्यांनी कसं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग शिकवलं पाहिजे मुलांना, त्याचं ते प्रशिक्षण आहे जे आम्ही इन्स्ट्रक्टर्सला देतो. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्री ऑनबोर्डिंग. So we have now, the main aim of this project is bringing industry closer to ITI and giving them hands-on experience and creating a employable pipeline of employees. म्हणजे स्किल इंडस्ट्री रेडी टेक्निशियन्स करायचं हा एक मोठा त्याचा उद्देश आहे. इफ यू सी, पेडागॉजी ट्रेनिंग आहे, इंडस्ट्री ऑनबोर्डिंग आहे, इंडस्ट्री कनेक्ट झाल्यानंतर त्यांना OJT दिलं जातो. Very happy to say advocacy was also one of the important aspects of our project. सो महाराष्ट्रासाठी बोलायचं झालं तर महाराष्ट्र, आय एम व्हेरी हॅपी टू से की डिरेक्टर महाराष्ट्र 2 वर्षापूर्वी त्यांनी इन्शुरन्स कंपल्सरी केला आहे सगळ्या ट्रेनीसाठी अक्रॉस महाराष्ट्र. अँड दॅट वॉज वन ऑफ द ॲडव्होकेसी पॉईंट्स इन आवर प्रोजेक्ट, कारण आम्ही आमची OJT इन्शुरन्स शिवाय करू देत नव्हतो. तर दॅट वॉज द काइंड ऑफ, मी असं म्हणत नाही की ट्रान्सफॉर्मेशन, बट इट इज ट्रान्सफॉर्मेशन. इन्शुरन्स हा प्रकारच नव्हता आधी, पण आता महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट दोन्हीही याच्यासाठी इन्शुरन्स कंपल्सरी झाला आहे आणि तो सरकारच करतं ड्युरिंग द ॲडमिशन टाईम. सो इट इज ऑल ऑटोमेटेड आणि प्रत्येक याच्या SOPs ठरलेल्या आहेत. तर वी हॅव नाव नियरली कनेक्टेड मोर दॅन 1000 इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र. अँड व्हेरी हॅपी टू से की याच्यामध्ये इंडस्ट्रीज पण खूप भरभरून पुढे येत आहेत. सो दॅट वॉज वन थिंग विच वी अंडरस्टूड. कोल्हापुरात आम्ही जेव्हा गेलो होतो आणि इंडस्ट्री मीट केली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की कोल्हापूरच्या मुलांना पुणे मुंबईला जायचं असतं. मोठ्या टाटा मोटर्स, बजाज, मी नावं यासाठी घेते कारण मुलांना त्या नावाचा क्रेज असतं. पण 2-3 वर्ष तिथे असेंब्ली लाईनला त्यांनी केल्यानंतर परत तेच शिकतात. आणि सो MSCBचं असं म्हणणं होतं की मुलं आमच्याकडे येत नाहीत. मग इन्स्ट्रक्टर्सचं असं म्हणणं की तुम्ही स्टायपेंड देत नाही. मग मुंबई पुण्याला 12 ते 15 हजाराचा स्टायपेंड मिळतो. कोल्हापुरात 7-8 हजाराचा मिळालं तर पुरेसं आहे. पण मुलांना अवेअरनेसच नाही आहे. त्यांना ते नावं खूप मोठे वाटतात. MSCBमध्ये जितकं शिकायला मिळतं तितकं मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही नंतर जा, पण सुरुवातीचे दिवस जे आहेत ते शिकणं खूप आवश्यक आहे तिथे आणि त्याची अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आमचा उद्देश जो आहे तो MSMEना जास्त टॅप करण्याचा आहे आणि त्याच्यात आम्हाला बऱ्यापैकी यशस्वीता आली आहे. दिस इज द डुअल वेट प्रोजेक्ट विच वी आर इम्प्लिमेंटिंग. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल हे पण सगळे रिअल पिक्चर्स आहेत. हे सगळे रिअल पिक्चर्स आहेत आणि याच्यामध्ये आम्ही 45,000 प्लस ट्रेनीजला OJT दिलं आहे. इंडस्ट्रीज ऑनबोर्ड केल्या, 2000+ इंडस्ट्रीज ऑनबोर्डेड आहेत. 1500च्या वर इन्स्ट्रक्टर्सला पेडागॉजी ट्रेनिंग ऑलरेडी झालं आहे. आणि नेक्स्ट स्टेप जी आहे ती आमची सस्टेनेबिलिटीवर आहे की एकदा हँडओव्हर झाल्यावर परत ITI परत तसं होऊ नये, म्हणून आता आम्ही जो प्लॅन करतोय तो सस्टेनेबिलिटीवर करतोय की त्यांनाच कसं सक्षम बनवायचं की ही ITI अशाच पद्धतीने पुढे चालू राहिली पाहिजे. दॅट इज द कोर ऑफ दिस पर्टिक्युलर डुअल वेट, जर्मन डुअल वेट मॉडेल विच वी इम्प्लिमेंट विथ इन कोलॅबरेशन विथ टाटा स्ट्राईव अँड सिमेन्स इंडिया. दुसरा जो प्रोजेक्ट आहे मी BMS म्हणाले, हा जो आहे बजाज मेंटेनन्स, BMS बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टमचा प्रोजेक्ट आहे. बजाज ऑटोबरोबर आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये TPM, टोटल प्रोडक्टिव्हिटी मेंटेनन्स, हा जो इंडस्ट्रीचा एक टर्म आहे त्यावर आम्ही हा ऑनलाईन कोर्स आहे, हा विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे आणि सर्टिफाय व्हायचे. त्याच्यामध्ये पण इंडस्ट्री कनेक्ट्स आहेत आणि अगेन इट इज गेटिंग देम प्रिपेअर फॉर द इंडस्ट्री. OJTला गेल्यानंतर मुलांना खूप फरक मुलांमध्ये जाणवतो की ॲक्च्युअल इंडस्ट्री फंक्शन कशी करते.
टियर 2 टियर 3 सिटीजमध्ये तशी संधी मिळत नाही, तर आम्ही अर्ज करतो आणि इंडस्ट्रीज बऱ्यापैकी पुढे येऊन त्यांना स्टायपेंड देणं किंवा अकॉमोडेशन देणं किंवा लंच डिनर वॉटेवर जे त्या याच्याप्रमाणे आहेत ते प्रोव्हाइड करणं ह्या उपक्रमामधला भाग आहे. तो हा एक प्रोजेक्ट आम्ही ITI इकोसिस्टीममध्ये करतोय. सेकंड इज मी सांगितल्याप्रमाणे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. हा आम्ही 10 दिवसांचा हा प्रोग्राम आहे. ह्यामध्ये एंड टू एंड व्हॅल्यू चेनला आम्ही केटर करतो. स्काउटिंग, सिलेक्शन, ट्रेनिंग, फायनान्शियल सपोर्ट आणि गायडेड जर्नी. 1 वर्षाचं मेंटरशिप असतं याच्यामध्ये. तो पण आम्ही ITI मध्ये राबवला आहे. आणखीन 2 मॉडेल्स त्याच्यामध्ये आहेत. मी आय जस्ट पॉज फॉर अ वाईल फॉर यू टू रीड. ते इंडिव्हिज्युअल कोणाला करायचं असेल तर त्याचा पण ट्रेनिंग प्रोग्राम आपण करू शकतो. सो दीज आर सम ऑफ द चॅलेंजेस अँड सोल्युशन्स विच वी केटर. एनरोलमेंटचा चॅलेंज आहे, त्याला आमच्याकडे ट्रेड स्पेसिफिक व्हिडिओज किंवा कार्यपथचं आमच्याकडे सोल्युशन आहे. इन्स्ट्रक्टरची कॅपॅसिटी बिल्डिंग हा खूप इम्पॉर्टंट इश्यू ITI मध्ये आहे, तर त्याच्यासाठी आमच्याकडे हे सगळे प्रोजेक्ट्स आम्ही त्याच्या थ्रू हे सगळं करतो. सो वी हॅव चॅलेंजेस, आयडेंटिफाय द चॅलेंजेस अँड वी हॅव सोल्युशन्स ऑल्सो फॉर दॅट. ट्रेनीजमध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, इंडस्ट्री रेडीनेस, फ्युचर रेडी स्किल्स खूप आवश्यक आहेत. आणि OJT आय थिंक इज वन ऑफ द बिगेस्ट गेम चेंजर फॉर देम टू हॅव हँड्स ऑन एक्सपिरियन्स वाईल दे आर लर्निंग अँड वेन दे कम आउट ऑफ द. आणि तिथेच त्या इंडस्ट्रीला कळतं ना. आता एखाद्याचं लग्न झालं असेल त्या मुलीचं, जर सासरकडे जीव लावला नाही तर ती मुलगी तिथे हे नाही होत ना. तसं इंडस्ट्रीचं पण काम आहे की ते ट्रेनी जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांना जीव लावणं. आणि तेच ITIचं पण काम आहे की एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी मेडिकलला जर काम घेतलं असेल तर डेड बॉडी कापावीच लागते. तसं जर ITIला जर घेतलं असेल तर काही स्पेसिफिक जॉब्स करावेच लागतात. म्हणून आपण ITIला ॲडमिशन घेतो. त्या कामामध्ये काही कमीपणा आहे किंवा करू नये किंवा मजूर म्हणून धरलं असं नाही. त्याला तो शब्द जो आपण वापरला आधीच्या सेशन्समध्ये, डिग्निटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते मला असं वाटतं की आपण सगळ्यांची ती जबाबदारी आहे. सो दिस इज व्हॉट वी ऑफर. अगेन इंडस्ट्री, लॅक ऑफ कनेक्ट बिटवीन इंडस्ट्री अँड इन्स्टिट्यूट्स. आत्ता आमचं एक इंडस्ट्री मीट झालं सांगलीला झालं. त्या इंडस्ट्रीलाच माहीत नव्हतं, त्या असोसिएशनला, की त्यांच्या MIDCमध्ये ITI आहे. सो दॅट काइंड ऑफ अवेअरनेस इज टू बी बिल्ड इन द इंडस्ट्री एज वेल. आणि प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज म्हणाल तर प्लेसमेंट ट्रॅकिंग जे आहे ते थोडंसं ITI मध्ये आत्ता नाही आहे. ते पण आपण ऑफर करू शकतो कारण आमच्याकडे टेक्नॉलॉजी बेस्ड प्लेसमेंट ट्रॅकर उपलब्ध आहे आणि आम्ही ते ऑलरेडी डायरेक्टर्सशी बोलतो आहोत. सो दीज आर द प्रोजेक्ट्स विच वी इम्प्लिमेंट. व्हॉट आय वूड लाईक टू लीव विथ ऑल ऑफ यू ॲज अ दिस थिंग की ह्यामध्ये ट्रेनी हा गाभा आहे. ट्रेनी जो नंतर एम्प्लॉयेबल होतो आणि आपल्याला करावा लागेल किंवा लागायला पाहिजे. त्यामध्ये गव्हर्नमेंट, इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूशन्स ह्या तिघांचा खूप इम्पॉर्टंट सहभाग आहे अँड द सिव्हिल सोसायटी इज वेल. सो वी ॲज द सिव्हिल सोसायटी शुड ऑल्सो सी की हाऊ डू वी गिव्ह द डिग्निटी टू दीज जॉब फोर्स, दिस वर्कफोर्स. हाऊ डज गव्हर्नमेंट एनेबल पॉलिसी फ्लेक्झिबिलिटी. नाव द इम्पॉर्टंट जे आता आले PM सेतू किंवा महाराष्ट्र PPP हे त्याचे चांगले उदाहरणं आहेत. इंडस्ट्रीनी पण तेवढं पुढे आलं पाहिजे. आणि इंडस्ट्री जशा त्यांच्या डिमांड्स वाढतात तसे ITIचे करिक्युलम अपग्रेड होणं शक्य नाही आहे. वी ऑल नो इट्स अ स्लो प्रोसेस. सो द सोल्युशन इज की इंडस्ट्रीने पुढे येऊन त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग देणं किंवा किंवा त्यांना इंटर्नशिप देणं किंवा त्यांना ते ॲडव्हान्स स्किल्स शिकवणं हे खूप खूप गरजेचं आहे. आणि नेक्स्ट इज इन्स्टिट्यूशन्स. त्यांनी पण आपल्या मुलांना तसं तयार करणं, मानसिकता तयार करणं की काम करणं आवश्यक आहे, तसा अभ्यास घेणं, त्या पेडागॉजी शिकणं आणि आत्मसात करणं. आणि ॲट द एंड ऑफ दिस व्हॉट वी क्रिएट इज इंडस्ट्री रेडी टेक्निशियन्स किंवा एम्प्लॉईज विथ ऑल द रिक्वायर्ड स्किल्स. दॅट इज व्हॉट वी फील. बट अगेन इट्स अ ट्रान्सफॉर्मेशन. आणि हा चेंज नाही आहे, हा ट्रान्सफॉर्मेशन आहे, ज्याला आपण मराठीत, मी तो शब्द आता आठवत नाही मला, पण हां परिवर्तन आहे. हे आपण कपडे पटकन चेंज करू शकतो, पण एखाद्याला ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर त्याला तेवढी मेहनत, तेवढी रेझिलियन्स, पेशन्स आणि सातत्य आणि तो दृष्टिकोन हवा असतो. ह्या थॉट्सबरोबर मी माझं सेशन संपवते. थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी अँड लुक फॉरवर्ड टू अ very sustainable project implementation in the ITI. Thank you. Thank you, madam. You are